या अनुषंगाने आज बऱ्याच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही उमेदवार आमच्याकडे आले होते. त्यांनी या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक कव्हरिंग लेटर लावून त्यांच्याकडनं 15-1 नावाचा नमुना जो असतो तो नमुना आम्ही त्यांच्याकडून भरून घेतो आहे आणि आम्ही त्यांना एक कव्हरिंग लेटर लावून त्यांनी व्हॅलिडिटी कमिटीकडे अर्ज करण्यासाठी आम्ही त्यांच्यावर त्यांची स्वाक्षरी घेतो आहे. आम्ही देखील स्वाक्षरीसह त्यांना पत्र पाठवतो आहे. त्या पत्रामध्ये आम्ही अशा त्यांना पत्रव्यवहार करतो आहे की सदर व्यक्ती हा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून त्याची उभी राहण्याची इच्छा आहे. तर या कारणासाठी त्यांना तात्काळ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यात यावे. कारण जी निवडणूक आयोगाने सूचना दिली ती 6 महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सबमिट नाही केली तर त्यांचे उमेदवार हे ॲटोमॅटिकली रद्द होतील. तसं आम्ही त्यांच्याकडनं शपथपत्र देखील नॉमिनेशनच्या वेळेस आम्ही भरून घेतो आहे की सदर उमेदवाराने 6 महिन्याच्या आत त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या कार्यालयाला जमा करावी. जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर काही अडचण नाही, परंतु जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला वेळ लागत असेल तर आम्ही आमच्या लेवलवरने देखील त्यांना एक पत्र काढून तसं कळवणार आहोत. आमच्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख आहेच की 6 महिन्याच्या आतच आपण व्हॅलिडिटी त्यांची तपासून त्याचा निर्णय घेऊन आमच्याकडे सादर करू. एकूण आपल्याकडे माजलगावमध्ये 13 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागाची मी लोकसंख्या सांगत नाही. 13 प्रभागाची मिळून 40,881 एवढे आपल्याकडे मतदार आहेत. त्याच्यामध्ये पुरुष हे 20,766 आहेत, तर महिला 20,114 आहेत, तर तृतीयपंथी 1 आहे. अशा पद्धतीने 40,881 मतदार आपल्या 13 प्रभागामध्ये आहेत.